आमने सामने डबलवारी भजनासाठी आम्हा दोन्ही भावना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले। मी स्वतः श्री संजय वासुदेव पवार मुक्काम पोस्ट खामाळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सध्या वास्तव्यात मुंबई डोंबिवली मला पक्वाद साथ करतायत ते सन्मान्य पक्वाद दादा रूपक कामतेकर तबल्याला साथ करतायत ते सन्मान्य विनायकी मोहिते आणि माझी सर्व पोरक मंडळी। आता त्यांचं सुस्वर असं भजन झालं ते सन्मान्य आदरणीय बुवा रामचंद्रजी चोपडेकर बुवा त्यांना पक्वाद साथ करतायत आमचे परम मित्र मंजिल काळजेकर आणि तबल्याला साथ करतायत ते सिद्धेश काळजे। या सर्व मंडळींचे बुवांचे लाख लाख आभार मानून आज हा आमने सामने डबलवारी भजनाचा जंगी सामना आणि खरोखरच कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित सन्मान्य प्रकाशजी राणे बुवा संदीपजी गावडे बुवा दिलीपजी गावडे बुवा उमेशजी गोगळे बुवा संतोषजी जिलटकर बुवा अक्षयजी बोरकर बुवा सन्मान्य आदरणीय बाळा आमने साहेब आणि या ठिकाणी उपस्थित ज्ञात अज्ञात भजनी काशीनाथजी परम माऊली कैलासवासी दीपक सावंत माऊली कैलासवासी आनंद पार्टे माऊली कैलासवासी सावंत माऊली आणि या ठिकाणी खरोखरच सुंदर असं निवेदन करणारे एक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं ते म्हणजे कैलासवासी किशोर गावडे माऊली। या सर्वांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही या ठिकाणी प्रार्थना करतोय। या भांडूप नगरीमध्ये नामवंत भजनी बुवा आहेत त्यामध्ये सन्मान्य गोठणकर बुवा सन्मान्य चंद्रकांतजी देसाई बुवा सन्मान्य बाळकृष्ण परब बुवा सन्मान्य दीपकजी साळसकर बुवा सन्मान्य केजी बुवा सन्मान्य अजयजी भोड बुवा सन्मान्य नागती बुवा आणि यात अज्ञात सर्व बुवांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। सर्वांचे करून अवघ्या विश्वाचे दैवत गणरायाच्या चरणीला नमस्कार करून माझ्या गावची कुलदेवता आई आदिची मातेला त्रिवार वंदन करून आई वडिलांचे स्मरण करून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन या आमने सामने डबलवारी भजनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। थोडं मॉनिटर लावत द्या। बुवानी सुरुवात केलेली आहे वेळेचं बंधन कोकण महोत्सव म्हटल्यानंतर अख्ख्या मुंबईमध्ये पण तरी सुद्धा एक 4 दिवसापूर्वी आपल्या भारताला नाही तर अख्ख्या जगाला हेवा वाटेल असं सुंदर कार्य केले ते म्हणजे भारतीय महिला वर्ल्ड कप टीमने आणि वर्ल्ड कप जिंकला त्याच्यासाठी एकदा मंडळी जोरदार टाळ्या होती। म्हणजे मगाशी सांगितलं ना की महिला पुरुषांच्या मागे नाही तर खांद्याला खांदा लावून लढतायत। आमच्या महिला सुद्धा वर्ल्ड कप जिंकून घेऊन येल्या भारतामध्ये साधी सुधी गोष्ट नाही। अतिशय सुंदर त्यांचे अभिनंदन करतो। या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झालाय तरी बुवाने अतिशय सुंदर या ठिकाणी जवळजवळ 500 किलोमीटर वरनं आलेत ते आणि सुंदर या ठिकाणी कार्यक्रम केला। त्यांना शुभेच्छा देतोय भावी वाटचालीसाठी आणि अतिशय सुंदर बुवा काय काय बोललेत त्याच्यात ते 100% या ठिकाणी परतफेड करण्याचा प्रयत्न करणार। पण प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया कारण ज्या परमेश्वराने आपल्याला पृथ्वी तलावरती पाठवलं आणि सांगितलं जा पवार भांडुपला जा आणि कोकण महोत्सवामध्ये भजन रसिकांचं भजनाच्या माध्यमातून आणि मनोरंजनाच्या माध्यमातून तू सफलता करून ये नाही का। आणि चोपडेकर बुवांना सांगितलं आणि चोपडेकर बुवा काय बोलले पहिल्यापासून ऐकलात तर बोलले ते कांदे इसकटते म्हणे कांदे हो शब्द नवीनच भेटलो कांदे इसकटू गेलेत ते म्हणजे कोणाचे कांदे इसकटतात ते आतापर्यंत बघूया आपण। असो अतिशय सुंदर बुवा
देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तिचारी साधीला देणे मुक्तिचारी साधीला साधीला देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा आ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांची सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे मंगल बोलवावे मंगल बोलवावे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते हरिमना पुंडलीक वरदा अनादि सिद्ध पंढरपूरवासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई आदिष्टी गावदेवी महापुरुष कामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन ओ ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा
या ठिकाणी आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू अजयजी भोळ बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. स्टेजवर येण्याची त्यांना विनंती करतोय. खुर्चीचा मान टाकायचा आहे. या बुवा. भांडू भजनाची पंढरी आणि खरोखर या भजनाच्या पंढरीला सार्थ करून ठेवलाय ते कैलासाची काशीराम परभुवनी, कैलासाची दीपक चव्हाण बुवानी, कैलासाचे आनंद पार्टे, माऊल सावंत गुरुजी आणि असंख्य कलावंताचे दिग्गज होऊन गेले. आणि त्यानंतर हा वारसा चालवला ते सन्माननीय आदरणीय भगवानजी लोकरे बुवा, चंद्रकांतजी देसाई बुवा, बाळकृष्ण परब बुवा, सुशीलजी गोटनकर बुवा, आमचे अजय भोड बुवा, केळजी बुवा आणि असंख्य बुवा त्यांच्या भोवती हा भजनाचा डोलारा आणि भांडूप नगरीचा हा पसारा अख्ख्या जगभर पसरवताय. त्यांना सलाम करतोय. या भांडूप नगरीला सलाम करतोय. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. कारण एकच सांगेन बुवा बघा, ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी सुजय धुरत आणि परिवार झटतोय फक्त परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी. आणि परमेश्वराचं नामस्मरण या ठिकाणी व्हावं म्हणून हा खटाटोप आणि ही भजनाची डबल बारी नाही का. बुवाने सांगितलं की मी गावचो बुवा, बुवा गावचो तुम्ही जरी बुवा असलात आम्ही सुद्धा त्याच गावात नाही लो. म्हणजे आम्ही मुंबईत राहिलो म्हणून आम्ही काय पाकिस्तानात इलेलं नाही. आम्ही पण सिंधुदुर्गात ना जिल्हा, तुम्ही पण सिंधुदुर्गात ना जिल्हात. असा काय भेदभाव करणारा पवार तर नाही. कारण कलाकारच असतो तो पृथ्वीच्या पाठीमागून कुठेही येऊन दे, तो कलाकारच असतो. आणि कलाकाराने एकदा रणांगणात उतरल्यानंतर कोणी सांगितलं नाही आता खेळू चालू करता खेळू. कोणचे एक एक शब्द म्हणजे मी गांगरून गेले. पहिलं टाकल्याने कांद इसकटतय. तुम्ही बोललात त्या बाकी काय बोलणार नाही मी. नंतर म्हणते खेळूक चालू करतोय. मी म्हणतो एवढी जर तुमच्यात ताकद असत ना तर त्या पावसान काय धुमाकूळ 8 मे पासून घातला ना तो बंद करून यायचं नाही येताना. 8 मे चालू झालेलो आहे ना आता जवळ 8 नोव्हेंबर. माका वाटतं काय माहितीये माऊली, तो पाऊस विसरलो. ह्यो भारत देश आहे की विसरलोय पावसाक वाटतं मी अमेरिकेतच फिरतोय. आणि त्याला कारणीभूत आपण आहोत. कारण संस्कृती बदलली आहे. संस्कृती बदलल्याने कलियुगामध्ये हीच संस्कृती आपल्याला घातक ठरणार आहे मंडळी. म्हणून जोपर्यंत बुवाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचं नामस्मरण अखंडित जोपर्यंत चालू राहणार तोपर्यंत ही पृथ्वी राहणार आहे, हे कलियुग राहणार आहे. आणि जेव्हा परमेश्वराचं नामस्मरण बंद होईल तेव्हा त्या पृथ्वीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रथमतः आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया. कारण वाल्या कोळ्या नाही बघा, मरा मरा म्हणता म्हणता राम निघाला आणि शतकोटी रामायण लिहिलं. पण ब्रह्मदेवाने काय केलं, तेच शतकोटी रामायण 3 विभागामध्ये वाटून दिलं. स्वर्ग मृत्यू पाताळ घेऊन टाका म्हणून सांगितलं. आणि किती 33 करोड 33 लाख 33,333 तिघांका देऊन टाकला. नी उरलो एक ग्रंथ, तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ. आणि त्या अनुष्ठान ग्रंथामध्ये सुद्धा 32 अक्षर होती. परत ब्रह्मदेवाने काय केलं, 10 स्वर्ग मृत्यू पाताला देऊन टाकली. उरली 2 अक्षर, ती म्हणजे रा आणि म. हे आपलं भजन आहे. जन्माला आल्यानंतर बारशाक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. एखाद्याचं लग्न झाल्यानंतर लग्नाक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. आणि समजा एखादोघात टाकलो तेव्हा सुद्धा जाताना होता त्या जय जय राम कृष्ण हरी. म्हणजे जय जय राम आपल्या 5वीला पुजलेला आहे बुवा नाही का. आणि ते घेतलंच पाहिजे. म्हणून खरोखरच आज हा भव्य दिव्य सोहळा आज बघा. खरोखरच मला एक कोकण म्हणजे भांडूप नगरी ही भजनाची पंढरी काय, एकाच्या तोंडातून पण शब्द येत नाही. बुवा शेलाव, बुवा पेटाव, बुवा मुळाक हात घा. कोण बोलत नाही, शांत चित्त नाही. एकदा जोरदार आहे तुमच्यासाठीच मंडळी होत होती. ही खरी शान आहे भजनाची पंढरी. आपण म्हणतो पंढरीमध्ये कोण असतो, पांडुरंग असतो नाही का. मग ह्या पंढरीमध्ये सुद्धा हे सगळे माझ्यासाठी पांडुरंग आहे. आणि मी आज तुमच्यासाठी पुंडलिक असोय. मी जाता जाता सगळ्यांच्या पाया पडणार आहे पण शेवटपर्यंत थांबायचा. मी पुंडलिक असोय, आज तुम्ही पांडुरंग आहात या भजनाच्या पंढरीतले. आणि खरोखरच 100% मजा येणार आहे कार्यक्रमाला. कारण बुवानी फक्त 1-2 शब्द टाकला म्हणजे गुगली टाकतात बघा, गुगली ऑफ तशी टाकून बघितलं नाही.
आता ते पुढे यॉर्कर वगैरे टाकणार 100% टाकणार ते 500 किलोमीटर साधे सुद्धा नाही. पण बुवा बाकी काही मी बोललो नाही तुमका बोलणार नाही मी तेवढा महान पण नाही. तुम्ही म्हणजे असं सांगून टाकला हे गुरु समान आहेत हे आहेत म्हणजे तुमचं वय किती हो? मी 48 म्हणतोय अजून नाही मागापासून तुम्ही सांगा ना हे ज्येष्ठ ज्येष्ठ माका वाटला काय मी स्वर्गातच लेखी का मी आपलं म्हणते यांका कोणी वय जास्त सांगितलं नाही का यांका विचारी मी माझं वय काय तुम्ही 60 बीट सांगितलंस का? असं काही नाही. हे भजनाचं रणांगण आणि क्रिकेटचं रणांगण आणि ते रणांगण त्याच्यामध्ये उतरल्यानंतर कोण मोठा कोण छोटा नसतो. जो तो आपल्या गुरूंच्या आदर्शाने चालणारा असतो. आणि माझ्या गुरूंचं नाव भगवान आहे. भगवान ज्यांच्या नावामध्येच भगवान आहे मग त्यांचा चेहरा सुद्धा तसाच ना बुवा 100% तुमका बोलणार नाही काय वावगा. पण थोडासा आपलं मनोरंजन करत जाऊया. एकच गोष्ट खटकली मी सगळ्या भावांना सांगते तुम्ही रूपाचा अभंग वगैरे घेतलात रूपाचा अभंग पण रूपाचा अभंग कोणाचं रूप सादर करायचं असतं पांडुरंगाचं. तुमका त्या गाणं आठवला खायच्या पिक्चरातला त्या एक दुसऱ्या केलं म्हटलं तेरे मेरे बीच में आणि ह्यांका विचारतात म्हणता खयचो राग तो म्हणता. अहो त्यांका राग गेलो ना तर आपल्या दोघांका घरापर्यंत पोहोचवती. अहो ते तेरे मेरे बीच में म्हणण्यापेक्षा तुम्ही पांडुरंगाचं ध्यान घेतलात. गोवा राग म्हणू नका तुम्ही मोठे आहात पण जे खटकतं ते मी बोलतो. पांडुरंगाचं किंवा आई वडिलांचं महत्व त्या टायमाला सांगितलं असताना 100% तुम्हाला नतमस्तक झालो असतो नाही का. त्या काय सांगितलं की म्हातारा म्हातारी म्हणता म्हातारा म्हातारी कोणी काहीतरी एक शब्द वापरला नाही आणि म्हातारा म्हातारी काहीतरी सांगत होती आणि भंगार सामान म्हणून बांधूच्या भजनाच्या पंढरीत दिला आणि सामान भंगार म्हणजे म्हातारी भंगार सामान म्हणतात. जाऊ देते काय कोण असलीच्या पाठीमाग म्हणून. आणि तुम्हीच सांगता की कलीने 2 गोष्टीवरती ताबा ठेवला पाहिजे एक जिभेवर तरी एक लिंगावर. आपलं ताबो नाही दुसऱ्यांना सांगितलं असो. बाकी राग नसावा लोभ असावा. आपला संजय पवार बुवा फ्रॉम डोंबिवली फ्रॉम खांबाळे फ्रॉम वैभववाडी फ्रॉम सिंधुदुर्ग डायरेक्ट मुंबई. धन्यवाद. शार्प करा. गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण. पुढे वाढवा करा पुढे बघा. घनघनमाला नभी दाटल्या कोसळती घनघनमाला नभी दाटल्या कोसळती विकार वगरी मयूर कानडी फुगवणी उंच पिसारा
हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी
उचललं त्या नादात. सन्माननीय अनंती जड्यार कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगेन बघा, 10 वर्षापूर्वी मी ट्रेन मध्ये गात होतो आणि ट्रेन मध्ये एक जण बोलला, बुवा तुम्ही पेटी शिकायला जा. तर मी त्यांना सहज विचारलं, त्या गाडीच्या डब्यामध्ये, अख्ख्या डब्यामध्ये विचारलं, मी हार्मोनियम शिकायला आणि बुवागिरी शिकायला कोणाकडे जाऊ? त्या सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, तुम्ही भांडुपला भगवानजी लोकरे माऊली आहेत त्यांच्याकडे जावं म्हणून. ही माझ्या गुरूंची पावती आहे, नाही का? भजन डबल बाऱ्या किती केला याला महत्व नाहीये. किती आपण बुवानी सांगितलं 69 बुवांबरोबर मी बाऱ्या केल्या. मी 70 हो, आता बरोबर लक्षात 69 ना. आणि कोणाकोणावर 5-5 वेळा केला आणि कोणाकोणावर 4-4 वेळा. आता ते टोटल मारून सांगायचे. आता सगळे बुवा सांगतात मी 3000 केले, मी 5000 केले. काही अर्थ नाही त्याला बुवा. आपण किती बाऱ्या केल्या त्याच्यापेक्षा जी केली ती कशी केली आणि त्याला भजन रसिकांनी काय दाद दिली हे महत्वाचं आहे म्हणणं, नाही का? नाहीतर आजकाल पैशासाठी डोंबराचा खेळ सुद्धा चालतो, नाही का? नाच छमुरे नाच, तसला नको. पण तुमची एक खासियत, बरं वाटलं बुवा तुम्ही एवढ्या 500 किलोमीटरना इलात, पण खरोखरच भजनाची जी ढब आहे शिरशेकर माऊली सारखी एकदा जोरदार आहे बुवांसाठी होऊन जाते. कारण मी असे शब्द प्रयोग करणार की जाताना तुम्ही शांत झोपून गेलात पाहिजे. आणि हय जर दुसरं बुवा असता तर तुमची जातानाची झोपमोड केला नसती, एवढं लक्षात ठेवा. अतिशय सुंदर रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय. पण रूपाचा अभंग सादर करण्यापूर्वी मगाशी सांगितलं मी की रूप कोणाचं? त्या पांडुरंगाचं रूप. आणि पांडुरंग विठेवरती कोणा कारणे उभा आहे? तर भक्त पुंडलिका कारणे. आणि भक्त पुंडलिकाने काय केलं तर आपल्या आई वडिलांची सेवा करून देवादिदेवाला विठेवरती उभं राहण्याचं आव्हान केलं, नाही का? नाही का? आपण म्हणतो 16,108 नाऱ्या श्रीकृष्ण देवाने 16,108 नाऱ्यांबरोबर लग्न केलं. 16,108 नाऱ्या म्हणजे काय? 16,108 नाऱ्या म्हणजे आपल्या नाड्या आहेत, नाड्या. आणि ते धारा 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 म्हणता राधा 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 झाली, नाही का? अर्थाचा अनर्थ करतो आपण आणि सांगत सुटतो, नाही का? 16,108 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये आणि तिच्या धारा 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 करता करता राधा निर्माण झाली. ती राधा आहे, नाही का? श्रीकृष्ण देव किती उच्च दर्जात आहे, नाही का? श्रीकृष्ण देवाने आपल्याला काय शिकवण दिले, खरोखरच अतिशय सुंदर. या ठिकाणी मी माय माऊली बसले आहेत, ते टोपीवाले दादा बसले आहेत, पंढरीची वारी करून 100% आले असणार. एकच विनंती करीन, डोंबिवली नगरीमध्ये भजन भवन झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रथम भजन भवन होण्याचा मान डोंबिवलीला मिळाला. सन्माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांनी डोंबिवलीला भजन भवन बांधून दिलंय. प्रत्येकांना विनंती करेन, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी या आणि ते भजन भवन कसं आहे बघून एकदा नक्की जायचा. जोरदार टाइम आहे आमदारांसाठी होऊन जाऊ म्हणजे. सन्माननीय आदरणीय व सतीची कार्लेकर व यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. रूपाचा अभंग शॉर्टकट मध्ये घेतोय. या ठिकाणी माय माऊली बसले आहेत, ताई बसले आहेत. एकच सांगेन बघा ताई, तुम्ही शिक्षण किती घेता याला महत्व नाहीये. तुम्ही शिक्षण घेऊन कोणत्या हुद्द्यावरती काम करणार याला महत्व नाहीये. तुम्ही पगार किती गेला याला महत्व नाहीये. पण तुमचे आई वडील जेव्हा समाजामध्ये फिरतील आणि ते ताट मानेने फिरतील असं तुमचं कर्तृत्व असेल ना, 100 जन्माची नैया तरली म्हणून समजा, 100 जन्माची नैया तरली म्हणून समजा. आणि मुलींनी हेच लक्षात ठेवायचं, काय करायचं आपल्याला? आपल्या आई वडिलांना कन्यादान करू द्यायचंय, बाकी काही नाही केलं तरी चालेल, नाही का? आणि आया असतील त्यांना एकच सांगेन, मुलीला सांगा फेशियल कर, डिटेन कर, क्लीनअप कर, पावडर लाव. काय फेशियल कर, क्लीनअप कर, डिटेन कर, पावडर लाव. त्याने तुझ्या चेहऱ्यावरचे डाग जातील, पण तुझ्या चारित्र्यावरती लागलेले डाग आयुष्यभर जाणार नाही. तो जपण्याचा प्रयत्न कर बाळा, तो जपण्याचा प्रयत्न कर. आणि खरोखरच या ठिकाणी सगळे माय माऊली बसले. जीवाचा आकांत केला गिरणी कामगारांपासून या लोकांनी आणि ही मुंबई नगरी उभी केली. सज्जन्माचा सलाम करतो. बुवानी मगाशी सांगितलं वाघ 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 व वाघ कोण नाही, या महाराष्ट्रामध्ये 2च वाघ होऊन गेले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय वाघापर्यंत जाण्याची हिंमत फक्त 3 जणांनी केली. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं. चांगदेव महाराज चक्क जाऊन वाघावर बसले. छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा दबडा पाडला. 4थो माणूस वाघापर्यंत गेलो नाही आणि जो गेलो
तो पाटील येलो नाही म्हणून वाघांचं नाव इकडं अजिबात नको. हो नाही तर जंगलात नेऊन सोडी ना वर्षा बुवा वाघाचं नाव काढलं तर माका लय तिरस्कार आहे वाघांचो. वाघ वाघ म्हणजे काय हा काय बरोबर ना. भाग्यश्री भडवळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्रिशा नाईक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतोय. ज्यांका देवच्या असतील त्यांनी आणून देवा, ज्यांका नाही देवचे असतील नाही दिलात तरी चालेल. सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतोय. 100% बघा जे जे भजन नामस्मरण ऐकतायत 100% तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडणार. आणि हयत नाही ऐकत आता भोंगे मला वाटतं भाऊ वडापाव पर्यंत लागलेले होते. ते म्हणणार कोण खायचो बुवा बोमाटताय काय माहित नाही, पण 100% त्यांच्या कानापर्यंत जातात. आणि ही सगळी कृपा सन्मान्य धुरत माऊलीची एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी मंडळी होऊन जाऊ दे. कृपाचा अभंग घेतो गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन करणार. त्या दिवशी एक बारकी पोरगी बघा बुवाने सांगितलं म्हणून मनोरंजन हो गा. बारकी पोरगी आपल्या मम्मी जवळ गेली. मम्मी म्हणता मम्मी 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 परी उडते का ग. परी परी मम्मी म्हणता हो परी ती उडणारच. मग म्हणता आपल्या शेजारची काकी का नाही उडत. मम्मी म्हणता शेजारच्या काकीतो आणि परीतो काय संबंध. नाही म्हणता तू काल मार्केटला गेलीस ना भाजी आणायला भाजी आणायला तेव्हा शेजारची काकी आपल्या घरात आलेली आणि पप्पा सारखे म्हणत होते माझी परी माझी परी माझी परी माझी परी. मम्मी म्हणता होय काय तुझं पप्पा घरात येऊन त्याका पहिलं उडवते नंतर त्या परीचा बघते. ते लहान मुलांच्या पुढ्यात काय करू नको. त्या दिवशी डोंबवलीवर रिटर्न ट्रेन मारलाय आणि कल्याणला जायत होतोय आणि समोरच्या सीटवर बसले विंडो सीटला आणि समोरच्या साईडला असं बुवान सारखोच एक. तसा काही टेन्शन घेऊ नका बिंदास आय एम हिअर डोंट वरी. बुवान सारखोच एक बसलेलो मग म्हणता पवार बुवा तुम्ही म्हणता सदान कदा हसत असता रहस्य काय आहे. म्हटलं रहस्य ह्या माझ्या हातातला नाही म्हटला. त्या सगळा रहस्य काय असतात त्या माझ्या माघारणीकडे आहे म्हटला. माघारीन चांगली घरनीशी वाकडा तो खाय तुझी लाकडा. म्हटलं माघारीन चांगली राहू कोवी. माघारीन चांगली असली तर सगळा काही व्यवस्थित चालता. ह्याना त्या ऐकलं आणि संध्याकाळी घराकडे गेलो आणि माघारनी वांग्याची भाजीनी चपाती वाढलं ना माणू. वांग्याची भाजीनी चपाती त्याने एक तुकडो घेतला आणि वांग्याची भाजी घेतला तोंडात घातल्याबरोबर पवार बुवाची आठवण झाली. म्हणता वा लक्ष्मी गेल्या 10 वर्षात म्हणता अशी भाजी झाली नव्हती. 1 नंबर झकाल. त्या माय माऊलीने ओढणी बांधला कमरे ओढणी कमरेक बांधणारी म्हणता मेलय म्हणता तुमचं जाऊनदाळ काढून गेली. 10 वर्षात साधा गुलाबाचा फुल नाही कधी कधी 5 रुपयाचा गजरो नाही प्रेमाचे 4 शब्द नाही. आणि आज नेमका म्हणता सिलेंडर संपला आणि शेजारणीकडनं भाजी आणली ती तुमका गोड लागली. म्हणजे खै काय बोलू खवा ते समजत नाही. म्हणून खरोखरच एकच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये होते म्हणून हे भजन पूजन कीर्तन चाललंय. नाहीतर आज आपल्याला भजन पूजन कीर्तन आणि या मुंबई नगरीमध्ये ताट मानेने मराठी माणसाला जगायला कोणी शिकवलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब. नेते किती होऊन देत पक्ष किती बदलून देत पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान करत आहेत ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. नाही का एकदा जोरदार टाळ्या बाळासाहेब ठाकरेंसाठी म्हणजे टाळ्यांना जीएसटी नाही. तुम्ही कंजूसी करू नका. एक वेळ पैसे नाही दिला तरी चालेल. म्हणजे ह्या मी माझ्यासाठी सांगते ह्यांका देऊचे असले तर द्या. नाही तर ते बुवा काय म्हणणार बुवानी सांगितलं आणि पवार बुवानी पैसे देऊ नका तशातलो भाग नाही. मी माझे जमलेले पण तुमका टेन्शन घ्यायचं नाही. जाताना इमान करूया काय चिपी उतरवूया डायरेक्ट. तुम्ही टेन्शन मध्ये बसू नका हो. मला भीती वाटतं. अजून कार्यक्रम भेटू तर आता तर सुरुवात झाली आहे. आता सुरुवात झाली आणि नेटान करायचो काय बोलूचा म्हणजे चांगला बोलायचं. आपण काय वाईट बोला. मी काय तुमच्या मेरेवरचा काय खाल्लंय हो. मी मगाशी सांगितले गावात म्हणता पावळेचा पावडणी पडला तरी भांडणं करतात. पण या भांडूप नगरीमध्ये अशा पावळ्या लागून आहेत पण कोण कधी भांडत नाही. एकदा जोरदार आहे भांडूप नगरीसाठी होऊन जाते. बुवा गावचा मोठेपणा सांगू नका माका. इकडे तुम्ही चाळीत जाऊन बघा पाय ठेव जागा नसतात तरी सुद्धा गुन्ह्या गोविंदाने नांदतात. ह्या गावात जाऊन सांगा म्हणावा भांडूप नगरीमध्ये पाय ठेवायला छोट्या छोट्या गल्ल्या तरी भांडत नाही लोक. आणि तुम्ही मेऱ्यावर ना काय भांडतात. त्यांची मेळा देऊन टाका. कोणाची मेरे खाणला तो बरं. आता पावसान पण इटामना केला नाही. खयचो उन्हाळो खयचो पावसाळो खयचो तो पण खोळावलो आहे आणि त्याचा दोष नाही.
देतो दोष नाही, माणूसच खोळावलो आहे म्हणून पावसाळा खोळावलाय नाही का, निसर्ग खोळावलाय, ह्याला कारणीभूत सर्व आपण आहोत. या ठिकाणी रुपाचा भंग घेतो. धन्यवाद. 100% गजराच्या माध्यमातून बुवा अतिशय सुंदर गावावरून 500 किलोमीटरवर इलत दणकावून गजर करणार आणि त्याही पेक्षा दणकावून गजर मी 100% करणार. धन्यवाद. एकच सांगेन मंडळी, मायमाऊली हात जोडून एकच सांगेन, या भजनाच्या माध्यमातून या डबल बारीच्या माध्यमातून माझा एक शब्द घरी घेऊन जा, तो म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघा, तुमचं चांगलं झाल्याशिवाय मंडळी राहणार नाही, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकच सांगेन, या कलियुगामध्ये या पृथ्वी तलावर 33 कोटी देवता आहेत, पण 33 कोटी देवतेपेक्षा श्रेष्ठ आपल्या आई वडील आहेत. त्यांना अंतर देऊ नका मंडळी, त्यांना अंतर देऊ नका, त्यांना अंतर देऊ नका. ज्यांनी ज्यांनी आई वडिलांची सेवा केली 100% त्यांना त्याचं फलित हे मिळणार. आणि मी या पेटीवरती बसून सांगतोय, ज्यांनी ज्यांनी आई वडिलांची अवहेलना केली त्यांचं 100% वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांसारखं दैवत या जगतामध्ये नाहीये. त्यांची पूजा करा, त्यांची सेवा करा मंडळी, हेच्या भजनाच्या माध्यमातून सांगेन. म्हणून एकच म्हणेन बघा, सुखासाठी कोणी काशीला गेलं, सुखासाठी कोणी तिरुपतीला गेलं, कोणी उपवास केला, कोणी रोजा केला, कोणी संकष्टी केली, कोणी उपवास केला, कोणी रोजा केला, कोणी संकष्टी केली, पण माझ्या मते या कलियुगामध्ये तोच श्रेष्ठ ठरला ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली, ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली. ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्याची कदर नाही मंडळी, पण ज्यांच्याकडे नाहीत ते ती रडतात. म्हणून आई वडिलांची कदर करा मंडळी. गावी असतील तर दिवसातून 2-2, 3-3 फोन करा. त्या प्रियशी फोन करतो, राहून दे, तिच्या शिरा पडून दे. अरे बिला भरून भरून मेला तिची, पण आई फोन करा. आई सारखं दैवत नाही. या ठिकाणी ताई माई अक्का बादशात एक नाव फक्त घेतोय मी आणि रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. ताई लई लांब तर नाव घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकीत त्याला घुंगरू बारा. पान खाते तरा तरा, घाम येतो धरा धरा. तिकडून आला व्यापारी, त्याने आणली सुपारी, सुपारी दिली वाण्याला, हंडा नेते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचं. वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कपात घडी, घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेतो, वासुदेव पवारांचा मी लेख, वासुदेव पवारांचा मी लेख, वासुदेव पवारांचा मी लेख. अशी नावं घ्या, पण ही नावं कधीपर्यंत घेतात? जोपर्यंत नवीन नवीन लग्न असत ना. ए सोना, ए पिल्लू, अरे त्याच्या तोंडावर ना शिरा पडून दे. काय नावं होती आमच्या टायमाला? आमच्या गुरुचं नाव बघा, भगवान. नाव घेतल्यानंतर अंगात ऊर्जा यायला पाहिजे. शिवाजी महाराज, राजाराम, तुकाराम, गंगाराम, प्रत्येक नावामध्ये राम होता. नाही तर आजकाल नवऱ्यांची नावं असतात. आता बुवांचं सुद्धा नाव अतिशय सुंदर, रामचंद्र. एकदा जोरदार टाय बुवांसाठी होऊन जाऊ दे. प्रभू रामचंद्राचं नाव आहे म्हणजे त्यांच्या नावातच एवढं सामर्थ्य आहे, त्यांच्या तोंडून वाकडो शब्द येणारच नाही. आमचं नाव काय? संजय. असतात कशामुळे संजय म्हटल्या? पण आताची नावं बघा. संजय असला तर बायको काय म्हणणार आहे? संजू. संदीप असला तर बायको काय म्हणणार? सँडी. बराई बेडरूमच्या बाहेरची नाव आहे. बेडरूम मध्ये गेल्यानंतर ए सोना, ए पिल्लू. अरे काय त्या कुत्र्याचा पोहार आहे की काय? सगळं जमानाच बदलून टाकला नाही. पण रूपाचा अभंग घेतो, नंतर 100% गजराच्या माध्यमातून 100% धमाल करणार. आणि रामचंद्र चोपडेकर बुवा, रामचंद्र, राम आणि चंद्र यांना जोडून केल्यानंतर काय होतं? एक पृथ्वी तलावरचा देव आणि एक आकाशीचा देव. या सगळ्या पवाराकच जमणार. बघूया चोपडा किती काढतात. त्या पुढे चोपडेकर आहे ना, चोपडा एवढा घ्यायचा ना, त्या गावचे करतात ते करून दे. अहो कदम बुवानी, पांचाळ बुवानी जागच्या जाग्यावरती अभंग गजर लिहून, काशीराम परबुवा. अहो या भजन क्षेत्रामध्ये गजर हातखंडा कोणाचा असेल तर माझ्या काशीराम परबुवांचा. एकदा जोरदार टाय म्हणले येऊन जाते काशीराम परबुवांचा, नाही का? आज रचना कशी करावी हे माझ्या गुरुने भगवान लोकरे बुवांनी दाखवून दिले. एक एक शब्द न न आणि न याला आम्ही कर्मान माहित आहे का? क्लासला तर क्लासलाच जावं टाकून दिला. हे बघा रिटायर झालेले बाजूपंत. एवढी कडक शिकवण आणि त्यांची शिकवण. माझं एकच सांगणं आहे, बरेच शिष्य गुरु शिष्यांना घडवतात, पण भजन शिकवणं हे फक्त गुरुचं काम नाही.
त्यांना व्यवहारिक ज्ञान पण शिकवा, समाजामध्ये कसं वावरायचं शिकवा. चांगले चांगले गाणारे आहेत, पण ते पेटीच्या खाली उतरल्यानंतर काय करतात, एखादं गोवा मार्केटमध्ये भेटलो करू होतो ना, हे तो आता पाय थारणार नाही, असं होता नाही. आणि ते मी आदर्श माझ्या गुरुंकडून घेतला. जोरदार आहे माझे गुरु. धन्यवाद. या ठिकाणी साईनाथ प्रासादिक भजन मंडळ भांडू सन्मान्य आदरणीय संभाजी परपव यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलण्यासारखं बरंच आहे हो, बोलण्यासारखं बरंच आहे. आणि माझी जर चोपडा आणलंय माका ह्या बघूची बिगूची काय गरज नाही. आता बुवा किती बोलतात ते बघतोय, पण अर्ध्या तासाचा टाइम दिलेलो आहे आयोजकांनी. अर्धा तास ना गजरा गजरा अर्धा तासच आहे. नाही तर तुम्ही हातात चालू करशाय, मी घराकडे जाऊन येईन म्हणतो पर्यंत 2 वेळा. असो, तसे काही तुम्हाला जास्त टाइम घेणार नाही. गपधनी सानी धप धनी धप मग मरेस. गपधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा. अरे गप गपणी पणी सर्व दुःखा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय असायची लोकरे बुवा, कदम बुवा, परशुराम पांचाळ, विलास पाटील की त्यांच्या आम्ही पेटीच्या बाजूला जाऊन बसायचे. तसेच आमचे काशीराम परब बुवा या सगळ्या भजन मंडळांचे आमच्या देवगड तालुक्यात तर भरपूर असे भजनाचे जुगलबंदी झालेले आहेत. त्यामुळे लोकरे बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण लोकरे बुवांनी एकदा आता विषय आला म्हणून सांगतो. दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले महाराष्ट्र भजन संस्थेचे अध्यक्ष गोपाळ नाईक याने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात आम्हाला सन्मानित लोकरे बुवांच्याच हस्ते गुणवंत बुवा म्हणून एक सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी लोकरे बुवा म्हणाला, माझ्या कानात बोलले होते, तू माका दरवर्षी सांगतोस मी तुमका माझ्या गावात नाही, पण लोकरे बुवा ह्या व्यासपीठावर सांगतोय कदम बुवा आणि पांचाळ बुवांची बारी वाडातरला माझ्या हनुमान मंदिरासमोर व्हावी अशी माझी खूप इच्छा होती. पण तुमची मी इच्छा नक्की पुरी करणार एवढं मी तुम्हाला आज ग्वाही देतो. धन्यवाद. बुवा लोकरे बुवा आणि आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मध्ये आज एक शान आहे, वेगळी आहे शान. लोकरे बुवा म्हणजे प्रति चंद्रकांत कदम असं त्यांना मी संबोधतोय. म्हणजे आता तुमचे गुरु समोर असताना तुम्ही एवढं किंचाळूक नको आहे आता बुवा. एवढी साऊंड सिस्टीम एवढी परफेक्ट लावली. माझे कान तरी गावात जायचं माका शिल्लक ठेवा. तुम्ही भजन एवढं अप्रतिम केला, सुंदर केला, पण किंचाळू नको. भीती वाटतं माका किंचाळूची. एक बराचसा काय बुवा बोलले परतफेड करीन मी माका जमात तशी. कारण ज्यावेळी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा यांच्या स्मरणार्थ एक देवगड तालुका भजन संघटनेने आर्याला मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आमचे पांचाळ बुवा आणि नाडनचे आमचे आनंद जोशी बुवा समोर बसले होते आणि मी त्या कार्यक्रमाची फोटोग्राफी करण्यासाठी बुवा गेलो होतो तिथे. त्यावेळी आनंद जोशी बुवाने मला बुवा करून हाक मारलं. तेव्हा पांचाळ बुवा आमचे म्हणतात, कोण हे बुवा? त्यावेळी मी विजय परब बुवा मुठाट यांच्याकडे जायचो काही धडे घ्यायला. तर आनंद जोशी बुवाने मला पांचाळ बुवांबरोबर ओळख करून दिली आणि पांचाळ बुवाने मला असं आपल्या उजव्या बरकडेत घेताना म्हणाले, बाळा ज्याच्याकडे भजन आहे काय, ज्याच्याकडे भजन आहे त्याने भजनात कमी बोलावं. ज्याच्याकडे भजन नाही त्यांनी जी काय तोंडाची बँड केल्या झाबळी, आमच्या मालवणी भाषेत म्हणतात ते का झाबळी केल्यांना का ते करतात का, कारण त्यांच्याकडे भजन नसतात. तसा बुवा तुमच्याकडे सुंदर म्हणजे लोकरे प्रति लोकरेच बुवा गातात असे मला वाटत होतं, भास होत होता. पण आपण गुरूंचा मान ठेवला पाहिजे का. भजनात आपण वारसा जपतो कुणाचा, पंचरत्नांची आजकाल फॅशन झाली आहे. भजनात गाणी म्हणायची पण त्या पंचरत्नांचे गुणगान गातो आपण. भजनात पंचरत्नांची आठवण करतो. ती पंचरत्न या भजन क्षेत्रात कशी वावरून गेली याचा आपण विचार केला पाहिजे. आज त्याने काहीतरी करून ठेवलं म्हणून त्यांचं आमच्या कदम बुवांचं आरे फाटेला स्मारक झालं. आमच्या पांचाळ बुवांचं वैभववाडी कसूर जन्माच्या गावी झालं. तसं आम्ही शिरशेकर बुवा शिष्य संप्रदायाने राजापूरला विश्वकर्मा मंदिर तिथे पांचाळ बुवांचं स्मारक केलं आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी करून ठेवलं म्हणून त्यांची आज अजरामर राहिली. आपल्या नावान कोणतरी बुवा धोंडो तरी लावल्यांना आपल्या मागे तलय बरा वाटत. को लिहून घेऊ शाळेत जाऊचा तेव्हा काय अभ्यास नाही केला असं वाटतं. या भव्य दिव्य असा कोकणी महोत्सव इथे भरलेला आहे. त्या कोकण महोत्सवावरती मी एक प्लेन छोटस गीत बुवा सादर करतोय तुमची परवानगी असेल तर. आणि मग मी बतावणीचो जसं काय माका आपलं जमात तसं मी गजर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. लोकरे बुवा जर काय माझ्याकडून चुकलं तर मला माफ करा. गेले
गेला दसरा झाली दिवाळी सर्व आनंदी आनंद झाला. गेला दसरा झाली दिवाळी सर्व आनंदी आनंद झाला. साहेबांच्या संकल्पनेतून कोकण महोत्सव रंगला. थोरात साहेबांच्या संकल्पनेतून कोकण महोत्सव रंगला. भांडुपाशियांना दिवाळी दसरा गेला की या कोकण महोत्सवाची आस असते, आतुरता लागलेली असते. जसं श्रावण संपला, भाद्रपद कधी येतो, गणराया आपल्या घरात कधी येतात अशी आपल्याला आस लागलेली असते, आतुरता लागलेली असती. तशी भांडुपाशियांना या कोकण महोत्सवाची आस लागलेली असते की आपले धुरत सर पूर्ण करतात. म्हणून म्हणतात दसरा झाली दिवाळी सर्व आनंदी आनंद झाला. गेला दसरा झाली दिवाळी सर्व आनंदी आनंद झाला. कोकणची पाया संस्कृती, साऱ्या कोकणची पाया संस्कृती. जत्रा उत्सव कोकणच्या चालीरीती, जत्रा उत्सव कोकणच्या चालीरीती. येथे सारे भांडूप नगरीत घेती आनंद या उत्सवात. घेती सारे भांडूप नगरीत घेती आनंद या उत्सवात. बारा दिवसाचा हा महोत्सव करती, 15 दिवसाचा उत्सव हा करती. खाजा खेळ आणि संसारिक वस्तू मिळती, खाजा खेळ आणि संसारिक वस्तू मिळती. सुप्रिया ताईनी संजय साहेब यांनी नवा आदर्श दाविला. सुप्रिया ताईनी संजय साहेब यांनी नवा आदर्श दाविला. कोकणच्या संस्कृतीची, होई ओळख कोकणच्या संस्कृतीची. नाट्य दशावतार आणि डबल बारीची, नाट्य दशावतार आणि डबल बारीची. नित्य कार्यक्रमाची मेजवानी भरला महोत्सव कलाकारांनी. नित्य कार्यक्रमाची मेजवानी भरला महोत्सव कलाकारांनी. खाण्यापिण्याची नाही ते चिंता कधी, खाण्यापिण्याची नाही ते चिंता कधी.
28वा महोत्सव सर्व आधी 28वा महोत्सव सर्व आधी सलाम करी संतोष पामर धूर साहेबांच्या कार्याला सलाम करी संतोष पामर धूर साहेबांच्या कार्याला धन्यवाद. काय मराठीत एक म्हणा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. या बिचाऱ्यांनी एवढं आपल्या या कोकण महोत्सवासाठी भजन करून बोलवल्याने मग त्यांचं काहीतरी गुणगान गालं पाहिजे ना. म्हणून आपला बुवा एक वेडा वागडा जमला माझ्या कुतीप्रमाण तसा मी आपला केलंय. पण बुवा काय बराचसा बोलल्या, लय बोलले तसा गोड बोलून चांगली मारल्याने माझी चांगली ह्या चांगलीच जिरवल्याने व. पण मी काय नाही वाईट बोलणारा, वाईट शक्यतो बोलणार नाही. कारण मी एका सद्गुरूंचा शिष्य आहे. जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्याकडून मी अनुग्रह घेतलाय. सद्गुरू काय सांगतात, विज्ञानाने केली क्रांती. काय विज्ञानाने केली क्रांती, अध्यात्माशिवाय नाही मनशांती. बघा आज हे विज्ञान युग आहे. आम्ही लहान होतो ना, आम्ही लहान त्यावेळी रडायला लागलो की आमची आऊस आपली एवढा डोकीवर माशाचा फाटा घ्यायची, बिचारी मासे विकूक जायची. आम्ही रडूक लागलो की काय करायची, एवढं पुढ्यात भाकरीचं तुकडं द्यायचो. मग आम्ही आपलं तो घेऊन वांडरासारखं खायचो, वा 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 त्याच्यातच दंग व्हायचं. पण आताचा पोर जर रडूक लागला, काय आताचा पोर रडूक लागला की एवढं मोठं अँड्रॉइड मोबाईल देणार त्याच्या पुढ्यात आणि सांगणार ह्यो घी, पण बाबा गप्रव. बरोबर ना बुवा. कालाय तस्मै नमा, काळाप्रमाणे बदललं पाहिजे. हे कलियुग आहे. तसं बुवा मगाशी काय काय बराचसा बोलले, पण नाही बुवा माझ्या ना. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे वय जवळजवळ 60 वय दिला. माणसाचा वय झाला 60 की त्याची बुद्धी होताना सगळा या मेंदूत नाही ओरवत. आता गावासून एवढं मी 500 किलोमीटर इलय भजन करून. काय आला, ही मुंबईत माझी 42 वर्षात दुसरीच डबल बारी आहे. त्यामुळे मुंबईत माझं साज नाही. माका अगदी पेटीये पासून तो चकीये पर्यंत सगळा घेऊन लागला. ही मंडळी माझी रवता शिवडला रवत. एक रवता माझो ह्यो कोरस खय विरार ठाणा आणि दुपारी जाऊन पोचलो कल्याणला. म्हटलं येतच की नाही तर माका म्हटलं भजन की काय कॅन्सल करूचा लागता. हे माझे पकवाज वाजक गेले परेलला, हे तबला साथ करणारे गेले अंबरनाथला. मी आपलो ठाण्याक विटाव्याक हैसून फेरी मारतय, थैसून फेरी मारतय. मी म्हणतोय माका काळा तोंड करून जाऊचे, गावात तर पाडी नाही ना यायचा. अशी या मुंबईची परिस्थिती. बघा बुवानी मग सांगल्याने गावची मोठेपणा नको सांगू. बुवा चुकीचा शब्द तुमचं. गावासारखो माणूस सुखी नाही. ज्यावेळी कोरोनाचा महामारी संकट इला तेव्हा रती महारती वाटला. गावात जर आपली झोपडी असती ना तर जाऊन त्या झोपडीत आम्ही झोपलो तरी असतो निवांत. पण मुंबईत राहणाऱ्यांची काय बिचाऱ्यांची हालत झाली. आता एक मुंबई वसूंना छोटस चुटको सांगतोय. बुवा माझी लावणार वाट गजरात. ओ माझा जरा आवाज वाढा. काय माहिती, मी काळी 2ला गाणार. जीवाच्या मनात माझा आवाज काय असणार, माझा आवाज वाढवा जरा, जाऊ दे ठाण्यापर्यंत. माझी माणसा घरात लाईव्ह बघतो. तरी बायकोन माका तंबी दिल्या ना भजन करताना सजळ कळा बारी जर माझी ऐकल्या उद्या लाईव्ह युट्यूब तर माझी मग खरडपट्टी करी. तेव्हा जरा आवाज वाढवा म्हणजे ऐकू तरी जाय. तर बुवानी मग काय सांगितलं, गावचा मोठेपणाने वाघाचा काहीतरी सांगल्याने वाघाचो लय राग येता. आता मुंबईत राहणाऱ्यांचा काय हो बरा एका अर्थी बरोबर बुवा बोलले. पण गावात राहणाऱ्यांका ना आजकाल कोण पोरत देऊ मागित नाही हो. काय त्याका नोकरी नाही. मग त्यांच्यानी गावात राहूचा म्हणजे किंवा गावात जन्मा गेले म्हणजे चुकी केल्याने काय होते नी. मग आजकाल काय करतात आमचे प्रकाश पारकर बुवा सांगायचे तेव्हा, जे का गावात नोकरी नाही म्हणून पोरग्या देत नाही ना त्यांनी काय करा,
महिनो 15 दिवस काहीतरी मुंबईत जावा, नोकरी करा. एकदा पार गळ्यात पडला, हिला लगीन झाला की बोजा बिस्तारो बांध आणि परत घराकडे यावा गावात. पण बुवा, ज्यांना या मुंबई नगरीत नोकरी मिळाली ती सुटले. मी 1993ला मुंबईत 6 महिने नोकरी केलोय. कांजूरमार्गला जॉली बोर्ड कंपनी होती, रेल्वे स्टेशनच्या बाजूला. अहो पण थंय असा काम करून घ्यायचे, वाटला बाबा बाबा बाबा. माझा वजन नाही तेव्हा 50 किलो, पण 60-70 किलोची ती गोणी उचलूचे. मी हैराण झालोय. हे माझे ज्येष्ठ बंधू इथे बसले आहेत. कुर्ला, कांजूरला, नेहरू नगरला एक डबा कंपनी आहे. त्या डबा कंपनीत जायचो. 70-70 किलोची गोणी उचलायचे, पाठीची सालपाटा जायची. मी आपलं इलय की झोपायचो. मी दोघं, माझी बंधू आणि माझी भाऊजय, मोठी वहिनी, आई समान. त्यांच्यानी एकदा माझ्या पाठीची सालपाटा गेलेली बघली आणि गोणी उचलून माका सांगल्यानी, उद्यापासून ही नोकरी करू नको, तुझ्या नोकरीवर का आम्ही अवलंबून नाही. आणि ज्यावेळी मी जॉली बोर्डला गेलोय तेव्हा एवढी हालत झाली. पहिल्यांदाच गेलोय मी सेकंड शिफ्टला हो. आणि त्याच दिवशी हिंदू मुस्लिमांची दंगल झाली कांजूरमार्गला. पण साक्षात भुवानी मगाशी आपल्या बाळासाहेब ठाकरेंचं सांगितलं, साक्षात बाळासाहेब ठाकरेच असे माझ्या समोर उभे राहिले आणि मला म्हणतात, मी गेटच्या बाहेर आउट झालो आणि मला म्हणतात, बाळा तू कुठून आलास? मी गावचो माणूस ना. मी आपलं म्हणतोय, मी देवगडसून इलोय. तर हय खय गेलं होतं. तर मी आज पहिलोच दिवस कामार भरलोय जॉली बोर्ड मध्ये. किती गो काय झाला? तर नाही म्हणतात, पुढे जाताना जरा सांभाळून जा. तर किती आज मोठी दंगल झाली ह्या तुमच्या कांजूरमार्गला. आणि बघतोय तर खरोखर पुढे पुढे बघतोय तर मोठा सगळ्या दुकानांची जायफोड झालेली. आणि हे पाठसून चालतं, मी आपलं पुढे चालतोय. बघतोय तर सेम ओरिजिनल अगदी बाळासाहेब ठाकरेंसारखेच हो. आणि मी बजरंग हॉटेल आहे कांजूरमार्गला, तिथे आलो आणि मी पाठी वळून बघतोय तर माझ्या पाठी जे चलत होते ते अदृश्य झाले. मी सलाम केलाय, म्हटलं हे बाळासाहेब ठाकरेंच्याच रूपान देवच कोणतरी भेटले होते. आणि मी थैसून कांजूरमार्गच्या त्या पोलीस चौकीवरसून जो काय धावत सुटलोय, कुत्रो जशी शेपडी घालता आणि पळताच तो दो दो कोण धावत गेलोय. तर आमच्या ते कांजूरमार्गला प्रेमनगरला एक चिंचेचा झाड आहे, त्या झाडापर्यंत मी धावत पळत जो गेलोय आणि पाठी बघतोय तो शांत सगळा. आणि घाबरत एकदा त्या खोलीत जाऊन बसलोय. आणि मग मी त्या कामच सोडलंय. दुर्दैवान माका ब्रेक मिळालो. मी आपला बोजा बिस्तारो कजवळलंय आणि गावात येलोय. म्हणून बुवा, गावचा मोठेपण असावा, कारण आपण जन्माला आलो गावात, लहानाचे मोठे झालो मग आपण गावात, आणि आता आम्ही गावातच मरणार. तेव्हा गाव ह्यो प्रत्येकात हो. गाव नसात, घर नसात तर लय भीक कुत्र्यात घालती, पण माणसा कोण घालूचो नाही. शेजारी म्हणीत, एक दिवस गा, उद्यापासून तू आपली बॅग उचल. तर बुवानी मगाशी काय सांगल्यानी, वाघाची मोठेपणा सांगू नको. कायला मुंबईचा जीवन कसा माहिती आहे ना तुमका? खावचा थंय, धुवचाव थंय, जेवचाव थंय, सगळ्या आपल्या खोलीतच करूचा हो. खोलीतच करूचा. तर 2 मित्र असतात. 2 मित्र असते ते असे गावात जातात. ते एका मित्रा काय म्हणतात, ए आज आपण जेवल्यावर ना बाहेर जाऊया जरा, घरात नको, कंटाळो येता रे, घरातच सगळा करू जातात. ह्यो म्हणता ठीक हा. हे आपले 2 टमरेला भरतात आणि बाहेर जातात. ते घराच्या परसात असे वर जातात. गावात अशी झाडी झुडपा सगळी असतात. 2 जण बसतात हो बाजूक. आणि थैसून त्यांना ना वाघाचो आवाज येता. वाघाचो आवाज इल्याबरोबर एक असता तो जरा घाबरता. तो दुसरो त्याका म्हणता, काय रे घाबरला की काय? तर नाही कित्या, तर तुझं सोडून तू माझं कित्या धुतोस? आणि मगाशी पण काहीतरी बोलले, जन्मल्यावर जय जय रामकृष्ण हरी, जाताना सुद्धा रामकृष्ण हरी. परमेश्वर बुवा ज्यावेळी जन्माला येतो त्याच्या 5वीकच आपण भजन करतो, बारशाक भजन करतो. आणि त्याला नेताना सुद्धा आम्ही जातो आमच्या गाव.